तालुक्यातील मूळ म्हैसा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या 65 गावांसाठी खास बाब म्हणून म्हैसा विस्तारित योजना मंजूर करण्यात आली। या योजनेचं गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सादरीकरण करण्यात आलं, अंकल येथे सादरीकरण करण्यात आलं। तब्बल 5 वर्ष झाली, पण आता कुठेतरी या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती या कामाला सुरुवात झालेली आहे, पण प्रत्यक्षात यासाठी मंजूर असलेला संपूर्ण निधी या कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला नाही। टप्प्याटप्प्याने हा निधी वर्ग करण्यात येत आहे। तसेच या योजनेचे मुख्य कार्यालय जत येथे असावे, कारण ही योजनाच जत तालुक्यातील म्हैसा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या गावांसाठी खास बाब म्हणून ही योजना मंजूर करण्यात आली आहे। तरी या विस्तारित योजनेचं कार्यालय हे सांगली या ठिकाणी आहे। योजना जत तालुक्यातील 65 गावांसाठी आणि योजनेचं कार्यालय मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी, त्यामुळे प्रशासनाचा नाहक वेळ वाया जात आहे। तसाच प्रशासनाचं आर्थिक नुकसानही होत आहे। जर ही योजना तातडीनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं या योजनेचं मुख्य कार्यालय सांगली येथून जत येथे स्थलांतरित करावं। आणि विशेष म्हणजे पाटबंधारे विभागाच्या अनेक कार्यालय रिकामी टेकडी आहेत, म्हणजे ज्यादा कोणताही खर्च न करता जुन्या कार्यालयामध्ये विस्तारित योजनेचं कार्यालय चालू करता येईल, जेणेकरून प्रशासनाला या योजनेच्या कामावरती वारंवार लक्ष ठेवणं सोयीचं जाईल। तसेच या योजनेतील लाभधारक शेतकऱ्यांना त्यांच्या अडीअडचणीसाठी त्यांना या योजनेच्या संदर्भातली माहिती जाणून घेण्यासाठी सांगली या ठिकाणी जावं लागतं। हा सुद्धा इथल्या नागरिकांना, इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या लाभधारक शेतकऱ्यांचा वेळ अपव्यय होत आहे, वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होत आहे। म्हणून राज्य शासनानं तातडीनं या योजनेचं मुख्य कार्यालय जत या ठिकाणी करावं। तसंच ही योजना तातडीनं राबवावी म्हणून जत या ठिकाणी आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। हे आंदोलन सर्व पक्षाच्या माध्यमातून या तालुक्यातल्या मुख्य प्रश्नाच्या माध्यमातून करण्यात आलं। काही लोक या योजनेचं राजकारण करण्यात त्यांना व्यस्त आहेत, तर ही योजना ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी आहे। त्यामुळे सर्व पक्षातल्या नेत्यांनी आपल्या स्वतःची प्रतिष्ठा न हे करता, जे लोक म्हणतात आमच्यामुळे आलं, भाजपमुळे आलं, अमुक अमक्यान केलं, तमुक तमक्यान केलं, खऱ्या अर्थानं जर या तालुक्यासाठी आपलं नेतेपणाची प्रतिष्ठा आपल्या पक्षाकडे पणाला लावावी आणि हे कार्यालय जतला आणावं, यातच खरा मोठेपणा राहील, अन्यथा ह्या पोकळ गप्पा होतील। Press the bell icon on the YouTube and never miss another update.